परिवहन मंत्री प्रकाश सरनाईक यांनी 1 मे पासून ड्रायव्हर लोकांना मराठी सक्ती केली आहे. त्यात भिवंडी रिक्षा चालक असतील, टॅक्सीचे ड्रायव्हर असतील, काही युनियनचे लीडर असतील, यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत. 1 तारखेपासून मराठी सक्तीवर त्यांचा होणारा काय परिणाम आहे आणि त्यांचं मत काय आहे. सर, काय सांगाल? 1 तारखेपासून मराठी सक्ती आहे, काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? जो सरकारने जो नियम लागू केलेला आहे, जो नियम आम्हाला नामंजूर आहे. काय मुसीबत वाटते तुम्हाला? मुसीबत आज जो बरेच लोक जे आहेत त्यांना मराठी येत नाही, असे आहे ना 99% मराठी येत नाही त्यांना. ते आता 1 मे पासून काय करतील ते? आपले त्यांच्या माग कुटुंब असतं, कुटुंब आहे, ते कुटुंबाचं पालन कोण करणार? त्यांना टाइम दिला जा, टाइम पाहिजे त्यांना. 1-2 महिन्याचा टाइम पाहिजे. आम्हाला सरकारने जो गिअर काढलेला आहे आता, त्याच्यावर आमचा विरोध नाही, पण त्यांच्याकरता थोडा वेळ द्या, काय टाइम द्या. सर, आप क्या बताएंगे जो 1 तारखेला मराठी सक्ती करण्यात आलेली आहे, आपली प्रतिक्रिया? ये जो बोले हैं मराठी बोलने के लिए, बहुत से लोग मराठी नहीं आती तो वो क्या करें? अभी जब मराठी का बोलने को बोलेंगे तो बोलेगा मराठी, कोई कम बोलेगा, ज्यादा बोलेगा, बाद में बोलते लिख के लगा मराठी बोलो, तो वो कैसा करेंगे? कुछ लोगों को लिखना नहीं आता है, मराठी में बोलना नहीं आता है, तो लोग क्या करें? नक्कीच कोणाला लिहिता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. सर, काय सांगाल? मराठीचं सक्ती हे 1 तारखेला लागू होणार आहे, बोलणाऱ्या तुमची प्रतिक्रिया काय? बघा, आपण ज्या शहरामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतोय, पण बाहेरले जे लोक आहेत, ठीक आहे, त्या गावामध्ये रोजी भेटत नाही, म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन व्यवसाय करतात. रिक्षा असू द्या, जे पण प्रकारचा धंदा आहे तो करायला लागले. पण महाराष्ट्रामध्ये जे मातृभाषा आहे त्याला शिकायला पाहिजे आणि बोलायला पण पाहिजे, की आपण इथं आपला लोकांचा आपले घरचा पोट पाणी चालतोय, तर आपल्या इथं जे मातृभूमी जे भाषा आहे त्या भाषा शिकायला आपल्याला काय हरकत नाहीये. ते शिकायला पाहिजे आणि बोलायला पण पाहिजे. नक्कीच मातृभाषा शिकायला पाहिजे, बोलायला पाहिजे, असं एक चालकांचं मत आहे. सर, काय सांगाल? आज मराठी सक्ती करण्यात आली आहे, तर काय सांगाल? आज जी मराठी सक्ती करण्यात आली, आपली प्रतिक्रिया काय? मी भिवंडी रिक्षा टॅक्सी चालक मला संघटनेचा माजी अध्यक्ष गिरीश प्रकाश जवेरे. मी या शासनाचा जो काही निर्णय आहे त्याच्या संपूर्णपणे विरोधात आहे. कारण महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये कलम नंबर 4 मध्ये सामान्य बोलीभाषा त्याला बोलता आली पाहिजे, तेव्हाच त्याला बॅच दिला जातो. तुम्ही त्याचे रहिवासी दाखले, पोलीस रिपोर्ट चेक करून त्याला बॅच द्या, आणि अचानक तुम्ही आता अशी सक्ती करता. मग जेव्हा बॅच देत होते तेव्हा तुमचे अधिकारी काय झोपले होते का? त्यांनी बॅच कसा दिला त्याची चौकशी कोण करणार? मराठी भाषा बोलते आली पाहिजे, फक्त सामान्य ज्ञान असलं पाहिजे असा कायदा आहे. त्यामुळे तुम्ही कायद्याच्या विरुद्ध जाऊन काही निर्णय काढाल तर तो आम्हाला मान्य नाहीये आणि त्याचा विरोध होईल. 28 एप्रिलला आम्ही सह्याची मोहीम राबवणार आहे, आणि जर ही सह्याची मोहीम राबवून आम्ही निवेदन देणार आहे परिवहन मंत्र्यांना. परिवहन मंत्र्यांनी त्याच्यावर जर योग्य निर्णय नाही घेतला तर 4 मे पासून आम्ही धरणे आंदोलन चालू करणार आहे. आणि वेळ प्रसंग पडला तर जसं 2017 मध्ये मी कोर्टामध्ये गेलो होतो ह्याच निर्णयाविरुद्ध, तसं परत आम्हाला एकदा कोर्टात जावं लागेल, हायकोर्टामध्ये जावं लागेल या निर्णयाच्या विरोधात. नक्कीच आपण भिवंडीतून कल्याण नाक्यात रिक्षा चालक मालक युनियनशी आपण बातचीत केली आहे. हा निर्णयावरती तरतूद करावी, अन्यथा 4 तारखेनंतर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज.